समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना औरंगजेबाची स्तुती भोवली। आझमींची आमदारकीच रद्द करा, मुनगंटीवार आणि नितेश राणेंची मागणी। विधानसभेत जोरदार खडाजंगी। कोरटकर सोलापूरकरवर कारवाई कधी करणार, विरोधकांचा सवाल। तर पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात शिवरायांचा अपमान केला, त्याबद्दल माफी मागणार का, फडणवीसांचा पलटवार। विधिमंडळ नीट चालवण्यासाठी निलंबन झालं असेल तर हरकत नाही, अबू आझमींचं स्पष्टीकरण। वादग्रस्त किंवा ऐतिहासिक दाखले नसलेलं काहीच बोललो नसल्याचा दावा, न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार। आझमींना उत्तर प्रदेशला पाठवा, उपचार करू, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल। तर निलंबन करून तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही, अखिलेश यादव यांचा पलटवार। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, विधान परिषदेत सतेज पाटील अनिल परवांचा सरकारला सवाल। या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नव्हतं, आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात मवियाकडून अविश्वास ठराव आणायला उशीर झाला, गोऱ्हेंचं निलंबनच व्हावं, उद्धव ठाकरेंची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती, अपील सुरू असेपर्यंत आमदारकीवरचं संकट दूर। मोबाईल हॅक करून इंद्रजित सावंतांना धमकी, शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा दावा, नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये लेखी तक्रार। आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची 2 महिन्यात चौथ्यांदा भेट, गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती। बीडमध्ये 5 वर्षात तब्बल 276 खुनाचे गुन्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात लेखी उत्तर। 260 शस्त्र परवान्यांपैकी 199 परवाने रद्द करण्यात आल्याचीही माहिती। मंत्री आदिती तटकरेंकडून सर्वपक्षीय आमदारांसाठी आयनॉक्समध्ये छावा सिनेमाचं खास स्क्रीनिंग, तर गद्दारांनी छावा पाहिलाच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या सरदेसाईंच्या वाड्याचं स्मारक बनवणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। संगमेश्वरवरून माझाचा स्पेशल रिपोर्ट। जात पडताळणी, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियरसह सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रासाठी आवश्यक 500 रुपयाच्या स्टॅम्पमधून अर्जदारांची सुटका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। तात्काळ अंमलबजावणीचे आदेश। स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घेत असल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड, 14 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे लखनौ कोर्टाचे आदेश। कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावर अटक, दुबईवरून तब्बल 14 किलो सोनं गैरमार्गाने आणल्याचा आरोप। रान्या राव कर्नाटक पोलीस महासंचालकांची सावत्र मुलगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।